मराठा आरक्षण. हदगाव तालुक्यातील हिंसक वळण. हदगाव येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वेळकाढूपणाचे जात असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या मराठींनी समाजातील आंदोलनाची आज दुपारी नांदेड नागपूर महामार्गावरील मानवाडी फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. या दगडफेकपूर्वी प्रवाशांना खाली उतरण्यामुळे प्रवासी सुखरूप असले तरी बसचे मोठे नुकसान झाले. तर अति उशिरा हदगाव हिंगोली मार्गावर नवसा ते हेळेगाव दरम्यान रोडावर टायर जाळून मार्ग बंद करण्यात देखील आला होता. मराठा आरक्षण आता हे उग्र होत चालल्याचंही बोललं गेले. कुठेतरी मराठा आरक्षणाला आता हिंसक वळण मिळत असल्याचं बोललं जात आहे. पंजाब आणि महाराष्ट्र या समन्वयाची भूमिका निभावणाऱ्या यशस्वी ठरलेल्या नानकसाई फाउंडेशन व पटियाला येथील सरबत दा भल्ला या संस्थेच्या सामाजिक उपक्रम गरजवंतांसाठी वरदान ठरत आहे, असा विश्वास सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे विशेष कार्य अधिकारी सरदार डी.पी. सिंग यांनी व्यक्त केले. सरबत दा भल्ला चॅरिटेबल ट्रस्ट पटियाला सूचना नांदेड येथे मोफत संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले असून या प्रशिक्षण योजनेतील तिसऱ्या बॅचचा शुभारंभ सरदार डी.पी. सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. नानकसाई फाउंडेशनचे चेअरमन पंडितनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. माजी पोलीस उपायुक्त रावसाहेब कळवे, कॅम्पस रजिस्टर मेजर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते माधवराव पटणे, शिवसेना शहर प्रमुख दत्ता कोकाटे इत्यादी नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली. जवळपास केंद्रात दरवर्षी 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी हे कॉम्प्युटर प्रशिक्षण दिले जाईल. नानकसाई फाउंडेशनच्या वतीने सरबत दा भल्ला चॅरिटेबल ट्रस्ट सोबत समन्वय साधून नांदेड येथे सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या सुवर्ण संधीचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील इतवारा पोलीस हवालदारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 146/2016 शातुल्ला खान खलिल्ला खान राहणार मंडाई सिद्धनाथ पुरी यांच्या कुटुंबियावर दाखल झाला होता. हे प्रकरण विवाहितेच्या तक्रारीविरुद्ध तिच्या सासरच्या मंडळीने दाखल केले होते. कोणत्याही आरोपींना दोषारोप पत्राची छायाप्रती काढून न्यायालयामार्फत देणे पोलिसांनाही बंधनकारक असते, पण त्या छायाप्रती तयार करण्याचा इतवारा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार चंद्रकांत गंगाधर सोनटक्के बकल क्रमांक 1263 यांनी आरोपी मध्ये शादिल खान या माणसाकडून 800 रुपयाची लाच मागितली व त्यांनी दिनांक 6 डिसेंबर 2016 रोजी त्यांना लाचलुचपत विभागाकडे तक्रार देखील केली. दिनांक 6 डिसेंबर 2016 रोजी पोलीस हवालदार चंद्रकांत गंगाधर सोनटक्के यांची रद्दपायी ड्युटी होती व चौफळ पोलीस चौकीत असताना पंचायतसमोर 800 रुपयाची लाच मागितली आणि तेव्हाच सापळा रचून ठिया घेऊन असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी लाच मागत असलेले हवालदार यांना अटक केली व इतवारा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार चंद्रकांत गंगाधर सोनटक्के विरुद्ध भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सदर सापळा कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर अधीक्षक एस.एस. चव्हाण, संजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रवीण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीता शिंदे व इतर पोलिसांनी केले, अशी माहिती लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी न्यूज महाराष्ट्राला दिली. संग्रामपूर तालुक्यातील निंबोड येथे जात असताना वाहनाचा घडला अपघात. ही घटना 9 डिसेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. स्कूल बस संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थी घेऊन संग्रामपूर जवळ 5 किलोमीटर अंतरावर निंबोड येथे विद्यार्थ्यांना घेण्याकडे जात असताना रस्त्यावरील पूल हे उघडे पडले व त्यातून सिमेंटच्या आतील टोकदार आसारी बाहेर निघाल्यामुळे ही आसारी स्कूल बसच्या टायरमध्ये अचानकपणे घुसल्याने टायर फुटल्याच्या समोर झाडावर आदळले गेले आणि बस ही पलटी झाली आणि हा अपघात घडला. जिल्हा प्रशासन शासकीय बांधकाम जिल्हा प्रशासनाने या शासकीय बांधकाम विभागाअंतर्गत पुलाचे काम करण्यात आलेले होते. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने स्कूल बस वाहनांचा अपघात झाल्याचे दिसून येत आहे, अशी ओरड विद्यार्थ्यांचे पालक करत असून या गंभीर प्रकाराला जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचे आरोप पालकांनी केलेला आहे. संग्रामपूर येथील श्री संत कुलाबाबा विद्यार्थी ही कोनहेड स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन सातपुडा कॉन्व्हेंट वरवट बखाल येथे दररोज विद्यार्थी घेऊन जात असते. या अपघातामध्ये दोन विद्यार्थी व ड्रायव्हर यांना मुक्कामाल लागलेला आहे. त्यांना त्वरित संग्रामपूर येथे डॉक्टर घाटे यांच्या खासगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले. तसेच या अपघातामध्ये कोणत्या व्यक्तीची जीवितहानी झालेली नाही. विशेष या घटनेमध्ये ही कॉन्व्हेंट विद्यार्थी बस वाहनावर श्री संत कुलाबाबा ठळक अक्षरात लिहिले दिसून येत आहे आणि या बसमध्ये सातपुडा इंग्लिश कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वाहनामध्ये प्रवास करतात. वाहनामध्ये कॉन्व्हेंट 2 व वाहन 1 अशा प्रकारच्या विद्यार्थी घेऊन जात असल्याची पालकांनी या अपघातादरम्यान माहिती सांगितली. मुक्ताईनगर कुराकाकोडा येथे बदलते हवामान व पर्जन्यमान त्यामुळे पारंपरिक पिकांवर होणारा दुष्परिणाम तसेच हाती येणारे तोकडे उत्पादन व उत्पन्न झालेल्या खर्चाचे पारंपरिक शेतीऐवजी अन्य पर्याय शोधणे संयुक्त ठरते. असा वेगळा पर्याय शोधणारे शेतकरी अल्प आहेत.
महाराष्ट्रात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत, परंतु परंपरागत शेतीला फाटा देत तालखेडा येथील नवनीत दत्तात्रय पाटील व दिलीप दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. पाटील कुटुंब बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शेती करायचे, मात्र शेतात राबून सुद्धा त्यांना शेतातून तोकडेच उत्पन्न मिळायचे. परंपरागत शेतीला फाटा देत अत्याधुनिक फळबागायती करण्याचा त्याने निश्चय केलाय. या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती व्यवसाय न करता पाणी टंचाईवर मात करून 8 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे आपल्या शेतात पाणी आणून डाळिंब तसेच हळद आणि खानदेशातील प्रसिद्ध भरताची वांगी यांची बाग फुलवून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. माझ्याकडे शेती थोडी जास्त आहे, परंतु ज्याच्याकडे शेती कमी असेल त्यांना जर कधी आपण समजा आपल्याजवळ 7 एकर शेती आहे, 7 एकरातली पहिले 2 एकर लागवड करायची, 5 एकरातलं जे उत्पन्न येईल त्यात आपला उदरनिर्वाह करायचा आणि याला थोडं 17-18 महिन्यापर्यंत त्याला जोपासणं पडते. त्यातून येणाऱ्या पैशातून आपण व्यवस्थापन करू शकतो आणि मग बँक वगैरे आहे त्याच्यातून आपण पैसा उपलब्ध करून झाडाला वाढवू शकतो. आपण याविषयी किती बार घेतला आणि कोणाकोणाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं? मी एक हस्तबारामध्ये पहिल्या वेळेस ट्राय केला होता, एक 17-18 महिन्याचं झाड असताना. पण हस्तबहारामध्ये पाऊस थोडा जास्त झाल्यामुळे मागच्या वर्षीचा हस्तबहार त्या प्रमाणात माझ्याच्यानं जमला नाही. पण मग त्याच्या बादमध्ये आम्ही जानेवारीमध्ये आंबेबहाराचं नियोजन केलं आणि आंबेबहार एकदम बेस्ट राहिला. त्यावेळेस गोरे साहेबांचं खूप मार्गदर्शन राहिलं आणि जैनचे जे के बी पाटील सर आहेत व्हाईस प्रेसिडेंट, त्यांच्या बी 17 लोकांच्या टीमने माझ्या शेताला भेट दिली, माझ्या अडचणी होत्या त्या समजून घेतल्या. एवढेच नाही तर डाळिंबाच्या बागेत मधमाशांच्या 15 पेट्या ठेवून मधाचे उत्पन्नही हे घेत आहेत. नवनीत पाटील यांनी आपल्या 7.5 एकर शेतीमध्ये डाळिंबाची 2200 झाडांची एप्रिल 2014 मध्ये लागवड केली. लागवडीनंतर साधारणतः 15 ते 18 महिन्यात नंतर डाळिंबांचे उत्पन्न मिळते. पहिल्याच वेळेस 26 लाखांचे उत्पादन झाल्याचे नवनीत पाटील यांनी सांगितले आहे. या एकूण डाळिंबांच्या व्यवस्थापनेचा एका झाडाला 300 रुपये खर्च येतो. झाडापासून 22 किलोचे उत्पन्न मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आर्थिक परिस्थितीमध्ये जशी जशी सुधारणा होत गेली तशी तशी आम्ही डाळिंब, हळद, भरताची वांगी, केळी, पपई, सीताफळ, लिंबू यासारखी पिके घेऊ लागलेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. हालअपेष्टांच्या वेळी परिवाराची मोलाची साथ मिळाली, त्यामुळे आजही 4 भावांचे एकत्र कुटुंब असून आईची साथ मिळत आहे. परिश्रमामुळे गावातील कित्येक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी वैफल्यग्रस्त न होता परिस्थितीशी संघर्ष करून पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारची शेती करून उत्पादन घ्यावे असा सल्लाही यावेळी नवनीत पाटील यांनी दिला आहे. पीक एकदम सुंदर पीक आहे. असं वाटतं की हळद खूप चांगलं पीक आणि चांगल्या पद्धतीनं पैसा देणार पीक आहे. आणि त्याचा आणखी एक महत्वाचा विषय, आम्ही ज्यावेळेस विचार केला की हळदीचं पीक लावायचं तर का लावायचं, त्याचं कारण असं आहे की हळद सुकवली आणि तिला बॉईल करून पॉलिश करून घेतली, समजा बॉईल केली, पॉलिश केली आणि आपण जर वेअर हाऊसमध्ये ठेवायचं म्हटलं तरी किती दिवस ठेवता येते. त्याच्यासाठी बुलढाणा अर्बनच्या असतील किंवा शासनाच्या असतील वेअर हाऊस आहेत, त्याच्यावरती तुम्हाला पैसा मिळते, कर्ज मिळते. हा एक सर्वात महत्वाचा विषय झाला. आणि दुसरं, जे कदम सर आहे, सांगली डिग्रजला जे संशोधक आहे, त्या सरांची आमची भेट झाली. त्यांच्या माध्यमातून हळद लावाईविषयी आणखी उत्सुकता मनात तयार झाली. हळदीचं उत्पन्न बी मागच्या 2-3 वर्षात खूप चांगलं येते, रेट बी चांगले मिळत आहे, मागणी जास्त आहे त्याच्यामुळे रेट जास्त मिळत आहे. 10,500 पर्यंत रेट चालले गेले, आता बी जवळपास 8,500 पर्यंत रेट आहे. आणि उत्पन्न जर थोडी शेणखत चांगल्या प्रमाणात, हिरवळीची खतं जर अगोदर आपण दहींच्या वगैरे पेरून थोडं कट करून घेतला तर ते एक थोडं आणखी केलं तर शेणखत थोडं कमी होईल. आणि रासायनिक खताचा संतुलित वापर, पाणी व्यवस्थापन चांगलं, या सर्व गोष्टीचं जर आपण व्यवस्थित केलं तर हळदीचं एकदम बेस्ट पीक आहे. दुसरं कोणतं वारा येऊ, उधाण येऊ, काही येऊ, कशाचा परिणाम होत नाही, कोणते गुरं खात नाही, लेबर कमी, मजूर एकदम फार कमी मजूर लागतात. आणि ते एक थोडं त्याच्यातून असं वाटलं की नाही हळदीचं चांगलं. आणि मागच्या 2 वर्षात खूप चांगलं उत्पन्न आलं. मागच्या वर्षी एकरी 200 क्विंटल 2.25 किलो एकर हळद लावली होती.
यानंतर हे वृक्ष म्हणजे याला किती दिवसानंतर हे झाड एवढं मोठं झालं आणि याला केव्हा लागवड झाली हळदची? एक जूनला हे हळद लागवड केलेली होती. हे तसं 9 महिन्याचं पीक आहे. 7 महिन्यापर्यंत तुम्ही त्याला पाणी वगैरे बाकीचं व्यवस्थापन करता. 7व्या महिन्यात थोडं पाणी कमी कमी करत घ्या आणि 9व्या महिन्यात पूर्ण ही हळद खाली बसून जाते आणि वरचा पाला काढून घेतला की तिची हार्वेस्टिंग केल्या जाते. किती एकर आपण हे हळद लावलेली आहे आणि याचं उत्पन्न किती, सरासरी उत्पन्न किती? आता उत्पन्न किती येईल हे सांगू शकत नाही, परंतु मागच्या अंदाजानुसार मागच्या वर्षी 2.25 एकर हळद होती. 2.25 एकर हळदीतून जवळपास 450 क्विंटल ओल्या हळदीचं उत्पन्न आलं आणि 100 क्विंटलची जवळपास 20 क्विंटल सुकून हळद होते.